नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातल्या घडामोडीचा, अर्थात पाहणार आहोत 36 जिल्हे 72 बातम्या। सिंधुदुर्गच्या कुडाळमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा, पक्षातील गळती थांबवण्यासाठी मेळाव्याचं आयोजन। वैभव नाईक यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। मनोज जरांगे पाटलांची प्रकृती बिघडली, छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात जरांगेंवर उपचार। सलाईनपेक्षा चांगला आहार घ्या, चांगला विचार करावा, लक्ष्मण हाकेंचा मनोज जरांगेंना टोला। तर थोडे दिवस आराम करा, नाहीतर परत उपोषणाला बसाल, हाकेंचा मनोज जरांगेंना सल्ला। सिंधुदुर्गच्या मालवणमधील राजकोटमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारण्याच्या कामाला सुरुवात। येत्या 2 महिन्यात काम पूर्ण होणार। राजकोट येथील पुतळा काही महिन्यांपूर्वी कोसळला होता। इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोल्हापुरात इंडिया आघाडीची बैठक, कोरटकरवर कठोर कारवाई झाली पाहिजे। बैठकीत मागणी, कोरटकरला अंतरिम जामीन मंजूर झाल्यानं शिवप्रेमींमध्ये संताप। प्रशांत कोरटकरला आतापर्यंत अटक व्हायला हवी होती। 6 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापुरात येतात, त्यावेळी कारवाईची मागणी करणार। प्रशांत कोरटकरवर खासदार शाहू छत्रपतींची प्रतिक्रिया। साताऱ्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बाळासाहेब पाटलांचा उमेदवारी अर्ज दाखल। कारखान्याचे स्वाभिमानी शेतकरी सभासद कारखान्याचा चेअरमन ठरवतील। बाळासाहेब पाटलांची प्रतिक्रिया। शहापूर नगराध्यक्षांसह 2 नगरसेवकांवर गुन्हा दाखल। सरकारी योजनेसाठी लाच मागितल्याचा आरोप, कोऱ्या कागदांवर सह्या घेऊन शिवीगाळ आणि धमकी दिल्याचा आरोप। मराठवाड्यासह विदर्भातील उद्योगांना 2029 पर्यंत वीज शुल्क माफी सवलत देण्याचा निर्णय। महावितरणकडून परिपत्रक जारी। केवळ उत्पादन प्रक्रियेतील उद्योगांना सवलती मिळणार। पंढरपूरमध्ये समिती बरखास्तीच्या मागणीसाठी विठ्ठल मंदिर समितीच्या बैठकीत वाल्मिक संघटनेच्या कार्यकर्त्यांची घोषणाबाजी। विठ्ठल मंदिराच्या देवस्थान समितीतील ठेकेदारी रद्द करण्याची मागणी। खासदार उदयनराजे भोसलेंकडून चांदीचं सिंहासन आणि जिरोटोप संग्रहालयाला भेट। वाढदिवसानिमित्त मिळालेली भेटवस्तू छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला सुपूर्द। धाराशिवमध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी सहकुटुंब तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं। मंदिर संस्थानाच्या वतीने मांजरेकरांचा सत्कारही करण्यात आला। यवतमाळच्या दिग्रसमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं खासदार संजय देशमुख यांच्या नेतृत्वात झालं आंदोलन। गंगा नदीत डुबकी मारण्यापेक्षा शेतकऱ्यांना न्याय द्या, संजय देशमुख यांची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला भाव नसल्यानं काँग्रेस आक्रमक। नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसचं तीव्र आंदोलन। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत तसंच महापालिकेच्या बेजबाबदार प्रशासनाविरोधात आंदोलन। लातूरमध्ये आज काँग्रेससह रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, लातूरला जिल्हा रुग्णालय उभारा, आंदोलकांची मागणी। यवतमाळ जिल्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून ठाकरेंच्या शिवसेनेचं ठिकठिकाणी आंदोलन। निवडणुकीपूर्वी महायुतीने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं पूर्ण करण्याची मागणी। अर्थसंकल्पीय अधिवेशनात आश्वासन पूर्ण न केल्यास मंत्र्यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, ठाकरेंच्या सेनेचा इशारा। वर्ध्यात महात्मा फुले समता परिषदेचं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी धरणं आंदोलन। शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी। नाशिकच्या येवल्यात विविध मागण्यांसाठी काँग्रेस, सेवादल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती आक्रमक। येवला तहसील कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी आंदोलन। कोल्हापुरात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं। सरवडी गावातील 40 मुलांना गुडघ्यावर चालवल्या प्रकरणी कार्यकर्ते आक्रमक। कोतकर बंधूंवरील प्राणघातक हल्ल्याप्रकरणी निंबळक गाव बंद। 15 ते 20 जणांनी कोतकरांचं दुकान पेटवलं होतं। व्यापाऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। आरोपींना अटक न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा। बांगलादेशी रोहिंगे बनावट दाखला घोटाळा प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून अॅडव्होकेट शिशिर हिरेनची नियुक्ती। एसआयटी चौकशी संदर्भात राज्य शासनाची बाजू मांडणार। किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर परभणी प्रशासन हरकतीत खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र मिळवलेल्या चौघांविरोधात मोंढा पोलिसात गुन्हा दाखल। वर्ध्यात महात्मा फुले समता परिषदेचं शेतकऱ्यांच्या 7/12 कोरा करण्याच्या मागणीसाठी धरणं आंदोलन। परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावर ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने मोर्चा। एआयएसएफ संघटनेकडून शासकीय औद्योगिक संस्थेच्या खासगीकरणाला विरोध।
जळगावात बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं करण्यात आली। ओबीसींची जातीनिहाय जनगणना लवकरात लवकर करावी यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन। पिंपरीमधील इंद्रायणी नदी लवकरच स्वच्छ होणार, नदी स्वच्छतेचा सविस्तर प्रकल्प अहवाल करण्यास सुरुवात। उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा, शेती सिंचनासाठी उन्हाळी हंगामात खडकवासला कालव्यातून 2 आणि नीरा डाव्या कालव्यातून 2 आवर्तनं देण्याचा निर्णय। खडकवासला कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय। वाशिमच्या रिसोड पंचायत समितीवर पाणी टंचाई विरोधात महिला आक्रमक। पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हजर नसल्याने महिलांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरलं। मोपे गावात पाणी टंचाईमुळे हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती। पुण्याच्या पुरंदरमधील पिंगोरी गावात जय गणेश जलसागर जलाशयातील गाळ काढला जाणार। जलाशयातील गाळ काढण्याचं काम पाणी फाउंडेशनने हाती घेतलं। रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईचा आराखडा रखडला। 5 तालुक्यांमधील टंचाई आराखड्यांवर आमदारांच्या सह्या नसल्याने आराखडा रखडला। कोल्हापुरातील काळंबवाडी धरण गळती दुरुस्तीच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण। गळती रोखण्यासाठी धरणाच्या मुख्य भिंतीत 168 छिद्र पाडून करण्यात आलं ग्राउंडिंग। सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाचा पाणीसाठा निम्म्यावर। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणी नियोजनाची चिंता। ऊस गाळपाचा हंगाम बंद होत असल्यानं ट्रॉली पोहोचवण्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची घाई। ऊसाची ट्रॉली ट्रॅक्टरऐवजी माणसांनी जोडत नेली कारखान्यावर। सांगलीच्या कडेगावमधील वाजे गावातील हा प्रकार। बुलढाण्यात शेतकऱ्यांना धान्याचे पैसे मिळेना। जिल्ह्यातील 21,000वर शेतकरी योजनेपासून वंचित। मालेगाव तालुक्यातील दाभाडी संवदगाव वजीरखेडे परिसरात रानडुकरांचा हैदोस। शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी। परभणीत हरभरा काढणी अंतिम टप्प्यात। मजुरांच्या सहाय्याने शेतातील हरभरा काढला जातोय। यंदाच्या हरभऱ्यावर शेतकऱ्यांची मदार। लातूर महानगरपालिकेच्या नळाद्वारे पिवळसर पाण्याचा पुरवठा। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून नळाला पिवळसर पाणी येत असल्यानं नागरिक चिंतेत। मात्र हे पाणी पिण्यायोग्य असल्याचं मनपाचं म्हणणं। मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून 4 दिवस बंद राहणार। रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी 8 किलोमीटरचा कसारा घाट बंद राहील। बदलापूरमध्ये 2 गटात तुफान राडा। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। पोलिसांकडे अद्याप कोणतीही तक्रार नाही। पिंपरी चिंचवडमध्ये दरोडेखोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर कोयत्याने हल्ला। डीसीपी शिवाजी पवार जखमी। स्वसंरक्षणासाठी डीसीपी शिवाजी पवारांनी दरोडेखोरांवर झाडल्या 2 गोळ्या। अहिल्यानगरच्या निंबळक बायपास चौकात कोतकर बंधूंवर प्राणघातक हल्ला। कोतकर बंधू किराणा दुकानातून जात असताना 19 ते 20 जणांनी केला हल्ला। हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद। जीन्स फॅक्टरीत काम करू नको असं म्हणत एका तरुणाला त्याच्या सहकारी कामगारांकडून लाटण्याने आणि दगडाने मारहाण। उल्हासनगरमधील घटना। मारहाण सीसीटीव्हीत कैद। गुंड गजामानेला न्यायालयीन कोठडी तर इतर 3 जणांना 6 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी ही कारवाई। प्रवासादरम्यान महिला प्रवाशांच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा कल्याण रेल्वे पोलिसांकडून पर्दाफाश। रेल्वे क्राईम ब्रांचकडून 3घांना बेड्या। 2 आरोपी जबिरी बाजारात काम करणारे कामगार। सांगलीच्या शिरढोणमध्ये विम्याच्या पैशासाठी पत्नीकडून पतीची हत्या। पतीच्या हत्येत मुलाचीही साथ। पत्नी आणि मुलासह अन्य एकाला कवठे महाकाळ पोलिसांकडून अटक। पुण्यातल्या राजगड तालुक्यातील एका तरुणाने सोशल मीडियावर औरंगजेबाचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून वाद। संतप्त हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून घरावर आणि धार्मिक प्रार्थनास्थळांवर दगडफेक। सध्या गावात तणावपूर्ण शांतता। पुण्याच्या राजगडमधील साखर गावात धार्मिक स्थळांच्या तोडफोडी प्रकरणी 17 जण ताब्यात। 200 ते 250 जणांवर गुन्हा दाखल। अहिल्यानगरच्या राहत्यात एटीएममध्ये बिघाड करून ग्राहकांचे पैसे काढणाऱ्या गुन्हेगाराला अटक। आरोपीकडे तब्बल 69 एटीएम कार्ड आढळले। धाराशिवच्या हिंगळजवाडीत सध्या शेळ्या चोरण्यापासून रोखल्याने चोरट्याकडून शेतकऱ्याची हत्या। चोरटे शेळ्या चोरत असताना शेतकऱ्याने आरडाओरड केली होती। डोकी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल। लातूरच्या उदगीरमध्ये शालेय विद्यार्थिनींचा विनयभंग। शाळेतील कर्मचाऱ्यांकडूनच विनयभंग करण्यात आल्याचा आरोप। उदगीर ग्रामीण पोलिसांकडून कर्मचाऱ्याला अटक।
वर्ध्याच्या समुद्रपूर शिवारात वाळू चोरी करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई. नाकाबंदी दरम्यान ट्रक टिप्परसह 1,50,00,000चा मुद्देमाल जप्त. वाळू तस्करी प्रकरणी 14 जणांवर गुन्हा दाखल. लातूर नांदेड महामार्गावरच्या नांदगाव पाटी येथे भीषण अपघात. धावत्या बससमोर दुचाकी आल्याने बस उलटली. बसमध्ये तब्बल 42 प्रवासी, 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. नाशिकमध्ये 2 दुचाकींची एकमेकांना धडक. अपघातात जावई सासऱ्याचा मृत्यू. नाशिक पुणे महामार्गावरील चिहडी जवळील घटना. नाशिकच्या येवल्यामध्ये दुचाकी चोरीचं सत्र सुरू. दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्यातील संत गजानन महाराज शिक्षण समूहात 2025चा एसडीएम एक्सप्लोर मोठ्या थाटात संपन्न. एसडीएम ग्रुपचे सर्वेसर्वा डॉक्टर अण्णासाहेब चव्हाण अध्यक्षस्थानी तर अभिनेत्री प्राजक्ता माळीची प्रमुख पाहुण्या म्हणून हजेरी. महाबळेश्वरच्या मुख्य बाजारपेठेत महाकाय रानगव्याचा मुक्त संचार. रानगव्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. रत्नागिरी जिल्ह्यातील 1305 शाळा बंद होण्याच्या मार्गावर. नवीन संच मान्यतेच्या जिल्ह्यातील शाळांना फटका. हजारो शिक्षक देखील अतिरिक्त होण्याचा धोका. 10वीच्या परीक्षेत कॉपी टाळण्यासाठी शिक्षण मंत्र्यांच्या नाशिकमध्ये जिल्ह्यात खबरदारी. परीक्षा केंद्रात जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांची तपासणी. कॉपीमुक्त अभियानासाठी पुढाकार. 10वीचा इंग्रजी विषयाचा प्रश्नपत्रिका व्हॉट्सअॅपवर पाठवणाऱ्या 5 आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी. भंडाऱ्याच्या लाखांदूर न्यायालयात सुनावली. 4 दिवसांची पोलीस कोठडी. पंढरपुरात पंडित जितेंद्र अभिषेकी संगीत महोत्सव संपन्न. महोत्सवासाठी राज्यातील दिग्गज कलाकारांची हजेरी. सांगलीच्या मिरजमध्ये राज्यस्तरीय लावणी महोत्सवाला सुरुवात. महाराष्ट्रातील नावाजलेल्या लावणी कलावंतांची या महोत्सवाला हजेरी. हिंगोलीच्या औंढा नागनाथमध्ये भव्य कुस्ती स्पर्धेचं आयोजन. औंढा नागनाथ नगरपंचायतीच्या वतीने विजेत्यांचा गौरव. जळगावातील 40 गावात स्वच्छता उपक्रम राबवण्यात आला. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे 24 टन कचरा संकलन. वाशिमच्या कारंजातील खेरडा जिरापुरे येथील पोल्ट्री फार्ममधील कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कारंजातील पोल्ट्री फार्म तपासण्याचे पशुचिकित्सकांना आदेश. हिंगोली जिल्हा परिषद अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार. ग्रामीण भागातले प्रश्न प्रलंबित असताना जिल्हा परिषदेच्या इमारत आणि निवासस्थानावर कोट्यावधींचा निधी खर्च केल्याचा आरोप. जिल्हा परिषदेच्या माजी पदाधिकाऱ्यांकडून नाराजी व्यक्त. मार्चच्या पहिल्या दिवसापासून नाशिक शहरातील तापमानात वाढ व्हायला सुरुवात. कमाल तापमानाने 35.4 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला. तापमान वाढीमुळे नाशिककर हैराण. जळगावच्या चाळीसगाव शहराचा पारा 36.5 अंशावर. एकाच दिवसात तापमानात 2 अंशांनी वाढ. प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन. जळगावच्या 40 गावातील काही भागात संध्याकाळच्या वेळेस दुर्गंधीयुक्त धुराचं वातावरण. वृद्धांचा बालकांना श्वास घेण्यास त्रास. पालिका प्रशासनाकडे त्वरित कारवाई करण्याची मागणी. नाशिकच्या मालेगावात जनऔषधी दिन उत्साहात साजरा. तर जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचंही वाटप. हिंगोलीत वातावरण चांगलं असल्याने उन्हाळी भुईमुगाचं पीक बहरलं. यावर्षी भुईमुगाला चांगला दर मिळेल, शेतकऱ्यांनी अपेक्षा केली व्यक्त.